सुस्वागतम प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सकाळी सकाळी उठून प्रिया ही आंघोळ करून आरशासमोर येते आणि स्वतःचा चेहरा बघू लागते. त्याच वेळेस आता प्रियाला अर्जुनसोबत आपण काय काय केलं हे सर्व आठवू लागते. ऑफिसमध्ये येऊन दरवाजा उघडताच दरवाजात कसा काचा पडल्या होत्या आणि आपल्या पायात कशी काच भरली. तेव्हा आता अर्जुनने आपल्या पायातील काच काढण्याचा कसा प्रयत्न केला. तर आता ट्रूथ डेअरच्या खेळामध्ये अर्जुनने आपल्याला जसे आपण सांगतो तसे करायला सांगितले आणि त्यावेळेस आपण कसा आपल्या तळपायावरती हात ठेवला. तेव्हा आता हे सगळं आपल्याला कुणी बघितलं नसेल, म्हणजे आपल्या तळपायातील तुळशीपत्राची खूण कुणी बघितली तर नसेल ना, अशी भीती आता प्रियाला वाटून प्रियाच्या ते सगळं लक्षात आलेलं असतं. डोक्याला हात लावत प्रिया विचार करते की मी तुळशीपत्राची खूण माझ्या पायावर काढायला कशी विसरले. आणि लगेचच प्रिया विचार करते की नाही असं गाफील राहून चालणार नाही, कारण आपली गाठ एका हुशार अर्जुन सुभेदार वकिलाशी आहे. पटकन आता प्रिया विचार करते की आपल्या पायावर तुळशीपत्र काढायलाच हवं आणि पटकन आता खुर्चीवर बसत प्रिया तिचा तळपाय उघडा करून स्केच पेनने आता तुळशीपत्राची ती खूण आता तिच्या पायावर काढते. तेवढ्यात ती काढत असताना पाठीमागून अस्मिता तिथे येते आणि हळूच दबक्या पावलांनी जोराने प्रियासमोर येत प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते आणि ओरडते. तर प्रिया खूप डचकलेली असते. राग येऊन प्रिया अस्मिताकडे बघते आणि काय लहान मुलीसारखी गंमत करते ग तू. तेव्हा आता हसतच अस्मिता म्हणते की अगं गंमत केली मी तुझी. तेवढ्यात आता प्रियाच्या हातातील स्केच पेन बघत अस्मिता म्हणते की हे बघू. तर लगेच तो स्केच पेन हातात घेत अस्मिता हसू लागते आणि म्हणते की काय ग स्केच पेन. तेव्हा आता प्रिया म्हणते काय झालं. अस्मिता म्हणते की अगं तू मला म्हणते की लहान मुलांसारखं काय माझ्याकडे हसते, तेव्हा तू असा लहान मुलांसारखा स्केच पेन घेऊन काय करतेस, असे आता अस्मिता प्रियाला बोलते. पटकन आता तो स्केच पेन आपल्या हातात घेत प्रिया म्हणते की यात काही असं असण्यासारखं कारणच नाहीये आणि तुला तर चांगलं माहिती आहे मी डिझायनिंगचा कोर्स करते. तेव्हा स्केच पेन माझ्याकडे पाहिजे आणि तो आहे आणि कॉलेजमध्ये असे स्केच पेन डिझायनिंगसाठी आम्हाला लागतात बरं, असे आता प्रिया अस्मिताला सांगते. आणि रागाने प्रिया तिथून निघून जाते. तर हसतच अस्मिता म्हणते की ही तर रागाने निघून गेली आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी किती रागवते बरं, जाऊ दे आणि आता मी नेल पेंट लावते, असे म्हणत आता अस्मिता तिथेच बसते. आणि अस्मिता म्हणते की पिंक लावू की सिल्वर लावू, कुठला लावू. इकडे आता कल्पना सायली सगळेजण किचनमध्ये आलेले असतात. तर सायली अर्जुनसाठी कॉफी ठेवते. तेव्हा ते बघून कल्पना म्हणते की सायली अर्जुनसाठी कॉफी बनवतेस का. सायली म्हणते की हो ना, काल रात्रभर चैतन्य भाऊजी आणि हे रात्रभर काम करत होते आणि आत्ता उठले कुठे तर लगेच कामाला लागले. तर आता कल्पना म्हणते की हो ना, या कामाच्या नादामध्ये अर्जुनला त्याचं काहीच लक्षात राहत नाही, खाण्यापिण्याची सुद्धा त्याला शुद्धच नसते. नशीब त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. तर तेवढ्यात प्रतिमा तिथे आलेली असते आणि आता कॉफी घेऊन सायली जाऊ लागते. तर समोर प्रतिमाला बघतात सायली म्हणते की प्रतिमा आत्या यांची कॉफी घेऊन मी आता वर चालले, पण त्या अगोदर तुम्हाला काही हवंय का. तेव्हा आता खानाखुणा करत प्रतिमा ही सायलीला सांगू लागते. तेव्हा आता सगळेजण प्रतिमाकडे बघू लागतात. तर पाठीमागून प्रिया सुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा आता प्रतिमाच्या खानाखुणा बघता सायली कॉफीचा कप शेजारी टेबलवर ठेवत पुन्हा किचनमध्ये जाते आणि ताटामध्ये भाजी घेते. तर प्रतिमा आता कल्पनाला खुणावते आणि आता सायलीकडे बघते. तेव्हा आता कल्पना लगेचच प्रतिमाकडे बघत सायलीला म्हणते की अगं सायली, प्रतिमाला बहुतेक चहा हवा आहे असं ती म्हणते. तर प्रतिमा म्हणते हो. तेव्हा आता सायली कल्पनाला खुणावते. तेवढ्यात आता राग येऊन प्रिया पुढे येत म्हणते की सायली, माझी आई तुला काहीतरी मागते तेव्हा तू दुर्लक्ष का करतेस. ते ऐकताच आता सायली रविराज काका असे म्हणत रविराजकडे येत म्हणते की तुम्हाला आता प्रतिमा आत्याने काही मागितलं हे ऐकू आलं का. तेव्हा आता रविराज म्हणतो की मला काहीच ऐकू आलं नाही. तर प्रिया म्हणते की बाबा आपल्याला क्लिअर कट दिसतंय ना आई चहा मागते म्हणून. तेव्हा आता सायली म्हणते की मी असं म्हटलंच नाही की तुम्हाला काही दिसलंय, मी फक्त तुम्हाला म्हटलंय की तुम्हाला काही ऐकायला आलं का. तेव्हा आता सायली म्हणते पूर्णाई तुम्हाला काही ऐकू आलं का. तर प्रतिमाकडे बघत पूर्णाजी म्हणते की नाही बाई मला काहीच नाही ऐकायला आलं. तेव्हा आता सायली म्हणते की बाबा तुम्ही. तर प्रताप म्हणतो नाही. त्यानंतर सायली म्हणते की आई तुम्ही. तर कल्पना म्हणते की मला सुद्धा काही ऐकायला नाही आलं. तेव्हा आता सायली
सायली म्हणते की एखाद्या व्यक्तीला काही बोलता येत असूनही त्याच्या तोंडून जर काही आवाज येत नसेल तर त्याला काय म्हणावं, आणि ती जर बोलता येत असूनही बोलत नसेल तर तिला काय हवं आहे ते आपल्याला कसं कळणार. तेवढ्यात आता ते ऐकत असताना प्रियाची नजर समोर ठेवलेल्या कॉफीकडे जाते आणि पटकन गुपचूप ती कॉफी उचलून प्रिया तिथून गुपचूप निघून अर्जुनच्या बेडरूमकडे जाते. इकडे आता सायली ही सांगत असते की इतके दिवस आपण प्रतिमा आत्याचे हावभाव ऐकले, पण आता त्यांना बोलता येतंय तेव्हा त्यांनी बोलून आपल्याला सांगायला हवं ना. तेव्हा आता असं हावभाव करून कसं चालेल. आणि विसर्जनाच्या वेळी मी म्हटले होते की त्यांनी वेळ घ्यावा, पण आता किती वेळ घ्यायचा हे सुद्धा त्यांनी ठरवायला हवं आणि आता वेळ वाया जाऊ द्यायला नाही पाहिजे असे आता सायली प्रतिमाला बोलते. आणि तुम्हाला आता प्रतिमा त्या बोलावंच लागेल असे सायली प्रतिमाला सांगते. आणि आता तेवढ्यात सायलीचे लक्ष कॉफी टेबलवर नसल्याचे आता सायलीच्या लक्षात येते. त्याकडे लक्ष जात आता पटकन आता सायली विचार करते की ही संधी साधून प्रिया यांची कॉफी घेऊन यांच्या बेडरूममध्ये गेली, तेव्हा तिला असं एकटं बेडरूममध्ये जाऊ द्यायला नाही पाहिजे असा विचार करून सायली जाऊ लागते. पण तेवढ्यात सायलीच्या डोक्यात विचार येतो आणि सायली विचार करते की हे एकटे नाहीये पण बेडरूममध्ये, म्हणजे आता प्रिया बरोबर वरून पुन्हा खाली येईल असे आता सायलीने विचार केलेला असतो. इकडे आता बेडरूममध्ये अर्जुन चैतन्यला सांगत असतो. अर्जुन चैतन्यला म्हणतो की प्रियाच्या पायावरती बर्थ मार्क नाहीये हे मी घरच्यांच्या समोर आणेलच. आणि मग रविराजला समजेल की 1.5 वर्षापासून ज्या मुलीला डोक्यावर बसून ठेवलंय ती तन्वी नाहीचे. चैतन्य म्हणतो की अर्जुन मी स्वतः बघितलं, तिच्या पायावर कुठलीही जन्मखून नाहीये. चैतन्य म्हणतो की आता एकदा तू चेक कर आणि खात्री कर. तर अर्जुन म्हणतो की मी माझ्या डोळ्यांनी बघतो आणि मग कन्फर्म करतो ती मुलगी तन्वी नाहीये म्हणून. तेवढ्यात आता प्रिया दरवाज्यात आलेली असते तर चैतन्याचे लक्ष प्रियाकडे जाते. तेव्हा अर्जुन सुद्धा प्रियाला बघतो आणि दोघांना मोठा धक्का बसतो. तेव्हा आता हे अवाक झालेले बघून प्रिया सुद्धा त्यांच्याकडे बघू लागते. तेवढ्यात पुढे येत प्रिया म्हणते की असं मी किती दिवस सहन करायचं अर्जुन. तर आता हळूच अर्जुन म्हणतो की काय सहन करायचं. तेव्हा आता प्रिया म्हणते की तुझ्याजवळ माझ्यासाठी वेळच नसतो अर्जुन. चैतन्यकडे बघत प्रिया म्हणते की तुम्हाला काय हवं ते करा, मी फक्त अर्जुनसाठी कॉफी घेऊन आली होती, ती देते असं म्हणत प्रिया कॉफी देऊ लागते. तर अर्जुन म्हणतो की हाऊ स्वीट यू. आणि आता प्रिया कॉफी देत असताना तेवढ्यात प्रियाच्या पायावर कॉफी सांडते आणि प्रिया ओरडते. तर लगेचच अर्जुन प्रियाला पाय धुवून येण्यासाठी सांगतो. घाबरतच प्रिया आता वॉशरूमकडे जाऊ लागते. तेव्हा आता वॉशरूममध्ये जाताच इकडे अर्जुन म्हणतो की चैतन्य कॉफी करेक्ट तिच्या उजव्या पायावर पडली, फक्त आता तिचा तळपाय बघायचा बाकी आहे. इकडे आता अश्विन म्हणतो की पण पूर्णाई प्रतिमा आत्याला काही दिवस वेळ द्यायचा होता असं आपण ठरवलं होतं ना. तेव्हा पूर्णाई अश्विनला समजावते आणि म्हणते की अरे किती दिवस असं चालायचं अश्विन. पूर्णाजी म्हणते की अरे प्रतिमाला वाचा आली पण आपल्यासमोर ती बोलत नाहीये असं का. तेवढ्यात अस्मिता म्हणते की पूर्णा आजीची आलेली वाचा जर पुन्हा गेली तर काय करायचं. तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता रविराज म्हणतो की आपण आता डॉक्टर जोशींनाच विचारू. आणि रविराज आता त्याच्या मोबाईलवर डॉक्टर जोशींना कॉल करतो. तर आता डॉक्टर जोशी म्हणतात की कशी आहे प्रतिमा, बोल ना रविराज. तर रविराज म्हणतो की सायलीला प्रतिमाविषयी थोडं बोलायचं होतं. सायली फोनवर म्हणते की हॅलो डॉक्टर, प्रतिमा आत्या आमच्याशी बोलत नाही, आम्ही प्रतिमा आत्याला काही प्रश्न विचारले तर त्या खानाखुना करूनच बोलतात, तेव्हा आता त्या पूर्वीसारख्या बोलायला लागू शकतील यासाठी आम्ही काय करू शकतो. डॉक्टर जोशी म्हणतात की प्रतिमा त्यांच्या मनात भाषा तयार करू शकतात, पण आपल्यासारख्या भाषा निर्माण करून त्या कशा बोलू शकतील. 20 वर्षापासून त्या बंद आहेत. 20 वर्षापासून त्यांच्या मनात वाक्य तयार करण्याची सुद्धा सवय मोडली असेल ना. तेव्हा आता रविराज म्हणतो की मग त्यासाठी आम्ही काय करायला हवं. तर डॉक्टर जोशी म्हणतात की अगदी साधी गोष्ट आहे रविराज, जेव्हा लहान मूल बोलायला लागतं त्यावेळेस आपण त्याच्या कलेने घेतो ना, तेव्हा तुम्ही देखील आता प्रतिमाच्या कलेने घ्या. तेव्हा आता सायली म्हणते की आपण लहान मुलासारखं नेहमीच आता प्रतिमा आत्यासोबत जर बोलायला लागलो तर त्यासुद्धा आपल्यासारख्या अगदी स्पष्ट बोलतील ना. डॉक्टर म्हणतात की सायली हे नक्की होईल आणि हे तुम्हाला जास्त दिवस नाही करावं लागणार. प्रतिमा वहिनीच्या मुलीला जशी चालना मिळत नाही ना, तशी चालना मिळाली की आपोआप त्यांच्या तोंडून वाक्य निघतील. डॉक्टर म्हणतात की पण हे सगळं करताना, हे सगळं शिकवताना तुम्हाला मात्र एक एक वाक्य तयार करताना पेशन्स दाखवावे लागतील बरं का. रविराज म्हणतो की पण तुम्ही एकदा त्यांना भेटून जा. तर लगेचच डॉक्टर म्हणतात की येईल मी त्यांना एक वेळेस भेटायला. आणि त्यानंतर आता रविराज फोन ठेवतात. सायलीला आनंद होतो आणि आता प्रतिमा आत्याची शाळा सुरू होणार, म्हणजे त्यासाठी त्यांना पाटी पेन्सिल देखील लागणार असे सायली सगळ्यांना सांगते. इकडे आता तन्वी वॉशरूममधून बाहेर येते. तर अर्जुन म्हणतो की तन्वी तू ठीक आहेस ना आता.
थांब 1 मिनिट, मी तुझा पाय पुसून देतो असे म्हणत आता अर्जुन कपाटातून टॉवेल घेतो. इकडे आता प्रिया विचार करते की निघताना तर पायावर जन्मखून काढली, पण तिचा आकार बदलणार नाही ना आता. तर आता प्रिया गडबडीत म्हणते की अर्जुन, अरे नको, माझा पाय बरा आहे आता. तुम्ही काम करत होता ना तेव्हा करा तुम्ही काम, उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब, मी येते म्हणत लगेच तन्वी तेथून जाऊ लागते. तर अर्जुन म्हणतो की तन्वी ऐक ना, पण तन्वी काही एक न बघता तिथून सरळ निघून जाते. तन्वी निघून जाताच टॉवेल फेकून देत अर्जुन म्हणतो की हा सुद्धा चान्स गेला. पण त्याच वेळेस अर्जुनचे लक्ष आता तन्वीच्या पायाकडे जाते आणि तन्वीच्या पायाला रक्त आल्यामुळे मार्क आलेला असतो आणि फरचीवरती आता तन्वीने पायावर काढलेली स्केच पेनची मार्कसुद्धा आता लागलेला असतो. अर्जुन म्हणतो की तन्वी ही मुद्दाम आपल्याला अवॉइड करते का? चैतन्य म्हणतो की पण तिला कसं कळेल की आपण तिच्या पायाकडे लक्ष द्यायला लागलोय. आता चैतन्यसुद्धा तन्वीच्या त्या चालत गेलेल्या मार्ककडे बघतो. तर आता बोट करत चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे डाग कसले? तेव्हा अर्जुनसुद्धा तन्वीच्या त्या रक्ताचे डाग बघतो. तो डाग आता बोटाला लावत अर्जुन म्हणतो की हे स्केच पेन किंवा पेंटसारखं आहे. चैतन्य म्हणतो की म्हणजे हे प्रियाच्या पायावरचे पाऊल उमटले की काय, ती अशीच चालत गेली. इकडे आता सायलीने ब्लॅक बोर्ड घेतलेला असतो, तर प्रतिमा समोर बसलेली असते आणि ब्लॅक बोर्डवरती आता सायली प्रतिमाचं नाव लिहिते. प्रतिमा आता त्याच्याकडे बघताच पूर्णाई म्हणते की हे बघ सायलीने काय लिहिलंय प्रतिमा. तेव्हा आता कल्पना म्हणते की प्रतिमा, तुला वाचायचं कसं ते आठवतंय ना? तर प्रतिमा मान हलवते. तेव्हा आता रविराज म्हणतो की स्मृती जरी गेली असली तरी माणूस लिहिणं वाचणं कसं विसरेन. आणि लगेचच आता प्रतिमा असे वाचते. तेव्हा सगळ्यांना आनंद होऊन सगळेजण टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर सायली ब्लॅक बोर्डवर तन्वी हा शब्द लिहिते. तेव्हा तो शब्द बघून प्रतिमा पुन्हा तिला मोठा धक्का बसतो. तर आता सायली लिहिते की तन्वी, त्याच्या पुढे डॅश करून मुलगी आणि रविराज त्याच्या पुढे नवरा. प्रतिमा देखील आता ते वाचू लागते आणि आता प्रतिमा ते सगळं वाचते. तर सायलीला आनंद होऊन सायली आता टाळ्या वाजवते. इकडे आता बोट करत चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, या शाईचा आणि स्केच पेनचा आणि त्या बर्थमार्कचा काहीतरी संबंध आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काही जरी केलं तरी मला तन्वीचा तळपाय बघायचा आहे, पण प्लॅन केलेला प्रत्येक चान्स जातोय माझ्याकडून. चैतन्य म्हणतो की त्यासाठीच तर अर्जुन आपले सगळे प्रयत्न चाललेत, पण सगळ्या प्रयत्नावरती ती प्रिया पाणी फेरते. अर्जुन म्हणतो की आता काहीही करून मला तशी सिच्युएशन क्रिएट करायलाच हवी आणि तन्वीचा तळपाय बघायलाच हवा. तेवढ्यात आता अर्जुनच्या डोक्यात एक विचार येतो. तर चैतन्य अर्जुनकडे बघत म्हणतो की तुला काही सुचलंय का? तर लगेचच अर्जुन म्हणतो हो. अर्जुन म्हणतो की तन्वीचा तळपाय बघण्यासाठी आता मी तळपायाचे म्हणजे तिच्या पायात घालण्याचे गिफ्ट तन्वीला देणार आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो काय? तर अर्जुन म्हणतो हो. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की ते गिफ्ट तन्वीच्या पायाच्या रिलेटेड असेल आणि लगेचच अर्जुन आता तन्वीसाठी पैंजण घेऊन येतो आणि तन्वीला बेडरूममध्ये आणत अर्जुन म्हणतो की तन्वी, मला तू खूप आवडतेस आणि तुझ्यासाठी मी हे स्पेशल गिफ्ट आणलंय. तन्वीसुद्धा आता खुश होऊन कॉटवर बसते. तर आता ते गिफ्ट समोर धरत अर्जुन तन्वीचा पाय आता समोर धरतो आणि ते पैंजण आता तन्वीच्या पायात घालू लागताच अर्जुन तन्वीचा तळपाय बघतो आणि समोर येतं ते भयानक सत्य. तर आता तन्वीच्या पायावरची जन्मखून अर्जुनने बघितली काय आणि आता ती बघताच अर्जुन आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.